नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत आपल्या देशामध्ये असे प्रयत्न चालू आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आहे दैवीकरण करायचं किंवा ते स्वतः देवभक्त होते असं दाखवण्याचा प्रयत्न किंवा असा डाव जो आहे या ठिकाणी असणारा RSS आणि त्याचसोबत त्यांच्या लोकांकडनं रचला जात आहे. त्या संदर्भात त्यांच्याकडनं अनेक प्रयत्न केले जात आहेत व त्यासोबत त्यांच्याकडनं ज्या अशा अनेक घटना घडून आणल्या जात आहे आणि त्यामुळे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दैवतीकरण करायचं किंवा मग ते स्वतः देवभक्त होते असं दाखवायचं असं काम त्यांच्याकडनं चालू आहे. सध्या जे आहे मित्रांनो, सोशल मीडियावरती अनिरुद्धाचार्य हा जो महाराज आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये तो सरळ बोलताना दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे कृष्ण भक्त होते किंवा ते एक देवभक्त होते. तर नेमकं ते महाराज असं काय म्हणालेत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत. त्यांचा तो व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओवरती कमेंट करा आणि त्याचसोबत व्हिडिओला आपल्या फॅमिली ग्रुपवरती किंवा आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. सर्वात अगोदर आपण त्या महाराजाचा व्हिडिओ पाहू. ज्या महाराज तो त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कृष्ण भक्त होते किंवा तो स्वतः प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कृष्ण भक्त होते. तर चला सर्वात अगोदर तो व्हिडिओ पाहूया. भीमराव अम्बेडकर जी स्वयं भगवान श्री कृष्ण के भक्त थे। भीमराव अम्बेडकर जी के पिता महाभारत से बहुत प्रभावित थे। भीमराव अम्बेडकर जी स्वयं भगवान श्री कृष्ण के भक्त थे। भीमराव अम्बेडकर जी के पिता महाभारत से बहुत प्रभावित थे। तर मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला. ज्या व्हिडिओमध्ये तो महाराज स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. अनिरुद्धाचार्य जो महाराज आहे तो त्या ठिकाणी बोलताना दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे होते कृष्ण भक्त होते किंवा देवभक्त होते आणि ह्या लोकांकडनं असे प्रयत्न का केले जात आहे तर यास कारणीभूत एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावरती पाऊल ठेवणारा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचं पालन करणारा जो ग्रुप आहे तो खूप मोठा आहे आणि त्या लोकांना जर आपल्याकडे वळवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दैवतीकरण करणं गरजेचं आहे किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच आपल्याकडे ओढून घ्यायचं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच देवभक्त होते असं दाखवून द्यायचं आणि त्यानंतर मग त्यांना फॉलो करणारा हा जो समाज आहे किंवा त्यांना फॉलो करणारे SC ST कॅटेगरीतील आंबेडकरवादी जे लोक आहेत हे सर्वजण आपल्या पाठीमागे येतील आणि तेवढाच आपला धंदा वाढून जाईल असं यांना माहीत आहे आणि त्यामुळेच ही लोक असे कामं करताना दिसत आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून RSS कडनं देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. भाजपकडनं देखील प्रयत्न केले जात आहे. यांना माहीत आहे जोपर्यंत इथे राहणारा आंबेडकरवादी यांचा जो विचार आहे किंवा यांची जी विचारसरणी आहे याच्यासोबत चालणार नाही तोपर्यंत या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करणं शक्य नाही आणि त्यासाठीच या सर्वांकडनं असे डाव रचले जात आहे किंवा असे काम केले जात आहे जेणेकरून यांचा डाव जो आहे साध्य होईल आणि यासाठी अनेक प्रयत्न करताना हे दिसत आहेत. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे अनिरुद्धाचार्य हा महाराज त्या ठिकाणी बोलताना दिसतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे होते कृष्ण भक्त होते आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनिरुद्धाचार्य हा जो महाराज होता याच्या बोलण्यावरती किंवा यांनी जे वक्तव्य केले यावरती विश्वास ठेवण्याऐवजी त्या ठिकाणी असणारे आंबेडकरवादी जे जागृत आंबेडकरवादी आहेत यांनी चांगला धडा अनिरुद्धाचार्य महाराज यांना शिकविलेला आहे. कमेंट बॉक्स असेल किंवा सोशल मीडियावरती शेअर करत असताना त्यासोबत आपापले विचार प्रकट केले किंवा त्यासोबत अनिरुद्धाचार्य महाराज हा कशा प्रकारे खोटं बोलतोय किंवा कशा प्रकारचं ढोंग रचतोय हे संपूर्ण सांगण्याचं काम या व्हिडिओमधून करण्यात आलंय आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि अनिरुद्धाचार्य महाराजाला अनेक भीमसैनिकांनी जाब देखील विचारलेले आहे. परंतु ही लोक असं खोटं नाटक का वागतायत तर ह्या लोकांना ज्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विचारसरणी आहे ही टोचताना दिसते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला होता तेव्हा त्यांनी ज्या आहे त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि त्या 22 प्रतिज्ञांमुळे जे आहे बौद्ध समाज असेल SC ST कॅटेगरी असेल किंवा त्यासोबत यामध्ये येणारे अनेक आंबेडकरवादी ज्या काही कॅटेगरी आहेत मित्रांनो ते ज्या आहेत आंबेडकरवादी लोक आहेत हे अत्यंत तंतोतंतपणे पालन करतात आणि त्यांनी पालन केल्यामुळे यांच्या धंद्यावरती याचा इफेक्ट होताना दिसतो. यांचा जो काही जातीचा धंदा चालतो त्यावरती इफेक्ट होताना दिसत आहे आणि त्याचसोबत आंबेडकरवादी लोक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फॉलो करत स्वतः सुशिक्षित होत आहे आणि स्वतः सुशिक्षित होत असताना स्वतः शिक्षण घेत आहेत, स्वतःच्या मुलांना शिक्षण देत आहेत आणि त्यामुळे ते जे आहेत अंधश्रद्धेच्या वाटेने जात नाहीत आणि त्या अंधश्रद्धेच्या वाटेने जात नाही त्यामुळे यांचा धंदा या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि मग आपण या सर्वांना या वाटेवरनं कसं भरकटवायचं तर हे ज्या व्यक्तीला मानतात त्या व्यक्तीलाच आपण देवभक्त दाखवून द्यायचं
असं आपण काहीतरी बोलायचं आणि त्याच कारणीभूत जो आहे हा अनिरुद्धाचार्य महाराज आहे याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं. यापूर्वी याबाबत अनेक महाराज आहेत किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देवभक्त दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु या लोकांना माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली अनेक पुस्तके जे आहेत त्यांनी असणाऱ्या आंबेडकरवादी जनता वाचते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचन या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे तुम्ही किती खोट्या नाट्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला किंवा सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या मान्य करणार नाही, यावरून हे दिसून येतं. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.